शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चव असणारी आनंदाची उत्पादने, आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. आदमापुरात भक्तीचा महापूर, 25 टन भंडाऱ्याची उधळण आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीने बाळूमामांचा रथोत्सव साजरा. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथे सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा यात्रेनिमित्त रविवारी रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पारंपरिक वाद्यांचा गजर, अश्वांचे नेत्रदीपक नृत्य आणि बाळूमामांच्या नावानं चांगबलाच्या जयघोषात लाखो भाविकांनी पिवळ्या धमक भंडाऱ्यात न्हाऊन निघत या सोहळ्याचा आनंद लुटला. या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते रथाच्या विधिवत पूजनाने झाला. सुमारे 5 तास चाललेल्या या मिरवणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण मिरवणूक डॉल्बी मुक्त होती. टाळ, मृदुंग आणि ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या रथावर जेसीबीच्या साहाय्याने तब्बल 25 टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यामुळे निढोरी ते आदमापूर हा 2 किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे पिवळा धमक झाला होता. बाळूमामांच्या परंपरेनुसार खिरीच्या महाप्रसादासाठी 19 विविध ठिकाणच्या बग्गीमधील मेंढ्यांचे दूध निढोरीत एकत्र आणले गेले. भाविकांनी आणि महिलांनी या कलशांचे औक्षण करून स्वागत केलं. वेदगंगा नदीत स्नान करून भाविक निढोरीतील मारुती मंदिरात जमले आणि तिथून मानाच्या रथासह हे दुधाचे कलश आदमापूरकडे रवाना झाले. या दुधाने बाळूमामांच्या समाधीला अभिषेक घातला जाणार असून उर्वरित दूध महाप्रसादासाठी वापरले जाणार आहे. यात्रेसाठी गोवा, कर्नाटक आणि संपूर्ण महाराष्ट्रातून दिंड्या दाखल झाल्या होत्या. भाविकांसाठी ठिकठिकाणी मोफत अन्नदान, ताक आणि सरबताची सोय करण्यात आली होती. मिरवणुकीच्या मार्गावर हेलिकॉप्टरमधून करण्यात आलेली पुष्पवृष्टी आणि धनगर बांधवांनी अर्पण केलेल्या रथातील 138 किलो वजनाची चांदीची मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली.